श्री क्षेत्र अप्पाची वाडी कुर्ली, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय. काढावं काढावं पोती पुराण काढावं, वाचून दाखवावं भर सभेत बोलव. खोट तू बोलशील सिद्धा, खरं मी करीन सादर राहील. चालवीन चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन. आगा ये गा बाबा, धरतो हालसिलताप्पा मेघ यान माळा. माझ्या आकाशाचा फळा, अमृताच्या धारा मेघ उदंड आहे. बांधा आड बांध, शिवा आड शिव, मेघाची कावड गैरहंगामी उदंड. मेघाच्या पोटी आजार आहे, पीक पाण्यावर, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय. दुनिया न्याहाळू लागलाय, त्याच्या माग अंधार मोर अंधार पडलाय. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं हाय. 9 दिन नम 7 दिन भोम बरोबर हाय. वाडी कुर्लीचा आगाद मोठा हाय, मोठा जगात झेंडा मिरवल. भोबच्या पुनवाला माझा सोहळा निघतोया. चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय. कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय. खडकाच्या माळाला भाषण चाललया. खडकाच्या माळाला फार पूर्वीच्या काळाला आसन टाकलया, निशान रोबलया. माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. खडकाच्या माळाला 33 कोटी देवांचा दरबार भरलाय. कांबळाच्या घोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय. अप्पाची वाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल. तिरुपती बालाजीचा इथं अवतार हाय. अप्पाची वाडी सोन्याची काडी, वाडी कुर्लीचं आगार, हालसिद्धनाथाचा दरबार. हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील. पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील. हालसिद्धनाथाचा त्रिभुवनात जय जयकार चालल. वाडी कुर्लीच्या पुजारी मानकऱ्यांना माझा आशीर्वाद हाय. वाडी कुर्लीच्या छबिन्यात फूट पडशिला तर यमपुरी पाशीला. भोळा शंकर हालसिद्धनाथांचा धावा करल. गारानं घालल कोरोना व्हायरस माझ्या पायाशी घेईन, त्याचा गाडा करीन. 33 कोटी देवांचं दरबार बंद पडल्यात. खडकाचा दरबार उघडा आहे. चालू राहील ही धर्माची गादी हाय. धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करावा. पिंजऱ्यातला रागू भाषण करील. पहिला मोगरा झोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, तिसरा मोगरा राजी बसेल, राज्य करील. अश्विनी भरणी कात्या कृतिका रोहिणी मिरगाच्या बहिणी. सरती रोहिणी निघता मृग कोकण बंधारी कुरी मिरव. बांधा आड बांध, शिव आड शिव, रोहिणीचा पेरा जसा काय मोत्यांचा तुरा. हातात भाकरी खांद्यावर चाबूक, सरता मृग निघत्या आडद्रा, मध्यम फाट्याचा पेरा होईल. सरत्या आडद्रा निघता तरणा आलम दुनियेचा पेरा होईल. कुरी थाऱ्याला बसल. रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल. देवधान्य बहुत पिकल, राजधान्य उदंड पिकल. धारण धोरण जगाचं जीवन. खळ्याच्या काठी 3 मापटी म्हणतील. 3 मापटी म्हणता शेरावर येईल. शेर म्हणता मापट्या चिपट्यावर येईल. खरीप भोरीप बहुत उदंड जमिनीला धान्य भूत बेहिमान. तांबडी रास मध्यम, काळी रास सुफळ. मूग, कडधान्य, तूर, सोयाबीन उदंड पिकल. डाळीचा भाव तेजीत राहील. पांढरं धान्य उदंड पिकल. गोरगरिबाला पुरावा करल.
दीड महिन्याचं धान्य इथून पुढं पिकल, तांबडी कळी मध्यम पिकल, ताजव्यातून जोखल, धान्य दारात वैरण कोणात, वैरण सोन्याची होईल सांभाळून राहा, ज्याच्या घरी धान्य तो शाना होईल, गव्हाची पेंडी मध्यम पिकल, बांधा आड बांध शिवा आड शिव, धान्याची व वैरणीची इथून पुढे किंमत वाढत राहील. भागू बहीण 7 जणी बहिणीसनी घेऊन हालसिद्धनाथांच्या भेटीला येतील, नावानं घालतील, भंडाऱ्याचा काव कटाळा काढतील, सुख दुःखाच्या गोष्टी बोलत बसतील. महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल, विजयाभावी जनजीवन विस्कळीत होईल, दिवसा ढवळ्या डाके दरोडे पडतील, लुटालूट होईल, सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील, सीमा भागात मोठा गोंधळ माजल, निप्पाणी भागात अतिरेकी मोठा गोंधळ घालतील, जाळपोळ करतील, कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठं भगदाड पडल, कर्नाटक गावागावात तालुका जिल्ह्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागल, सत्तेसाठी भांडून खेळतील, शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील, कष्ट करून गुरढोर घेतील, उगानिगा करतील, उगानिगा करून दूध काढतील, दूध काढून डेअरीला घालतील, डेअरीचा मॅनेजर मलई खात राहील, गुरं राखणारा कर्जात राहील, गाई म्हशींचा भाव गगनाला भिडल, शर्यतीतला बसवा तुम्हाला शाप देईल, दुधाचा भाव वाढत राहील, तुम्ही नेसा जरी काठी, आई बापाला 17 गाठी धडूत मिळतील, नदीकाठची जमीन ओसाड पडल, 12 वर्षांची मुलगी आई होईल, कानानं ऐकशीला, डोळ्यानं बघशीला, नीतिमत्तेचा खेळ बिघडायला लागलाय, उगवत्या सूर्याला संकट पडलं या, धरणी माता दुभंगून जाईल, धरणी मातेतून भोंगे निर्माण होतील, मनुष्याच्या जीवाला हानी पोचल, जाती धर्म बाळांनो बिघडत जातील, जाती धर्मात वैरत्व वाढल, हाणामाऱ्या होतील, पारव फूल सुफल जाईल, पिवळं फूल उदंड पिकल, मोलानं विकल, पांढरं फूल मध्यम पिकल, जांभळं फूल उदंड पिकल, देवा धर्माला पुरावा करल, मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही, छातीची ढाल करल, पाकिस्तानी राष्ट्राशी लढत राहील, पाकिस्तान देशाचा 4थाई कोना ओसाड पडेल आणि भारताच्या ताब्यात येईल, भारत मातेचा तिथं जय जयकार चालल, लुगडी घोंगडी कपडा लत्ता मनुष्याला काही दिवसांनी फुकाचा होईल, सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल, जग दुनियेत एक मोठं नवल होईल, मेंढीच्या पोटाला एक मुलगा जन्माला येईल, हे मोरलं भविष्य हाय, मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय, मेंढी माऊली मेंढक्याला जग दुनिया दाखव, मेंढी माऊली मेंढक्याची सुखाची सावली होईल, मेंढी बाईला कलम करतील, मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल, मेंढीचा भाव 1 लाखाच्या घरात खेळल, मेंढीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घालतील, मेंढीबाई पालखीतून मिरवल, मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल, धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल, साखरेचा भाव तेजी मंदीत राहील, साखरेचं पोत मोलानं विकल, गुळाचा भाव तेजीत राहील, मांडवाच्या दारी 3500 म्हणतात 3400 वर येईल, 3400 म्हणतात 3300 वर येईल, चढल उतरल तंबाखूची पेंडी मध्यम पिकल, तंबाखूचा भाव गगनाला भिडल, तंबाखू पासून मनुष्याला रोगराई वाढत राहील, घरदार बर्बाद होतील, तंबाखूचा बंबाखू होईल, मांडवाच्या दारी 3300 म्हणतात 3200 वर येईल, चढल उतरल 3200 म्हणतात 3000 वर येईल, रसयान भांड उदंड पिकल, रसाला धारण माणसाला मरण, उसाचा काऊस होईल, सडकवर पडेल, औषधाला मिळणार नाही, उसासाठी मोठी आंदोलन खेळतील,
जाळपोळ होईल. कळपातला बकरा कळपात लढून खेळल. माईचं लेकरू माईला ओळखायचं नाही. गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. जग दुनियेत धुंदगारी पडल. वांग्याच्या झाडाला शिडी लावशीला, चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. उशाची भाकरी उशालाच राहील. माझं माझं भ्रांतीचं ओझ, पाण्याचा कप विकत मिळल. पाळी लागल. जाळ्यानं ताप, किरम खोकला उदंड हाय. 18 तऱ्हेचा मनुष्याला एक आजार होईल. आड चुकेल पण खेळ चुकणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील. आपली जागा 3.5 हात आहे. 5 बोटानं मनुष्यानं धर्म करावा. उंदराला भिशीला पण वाघाला भिणार नाही. चैत्राच्या मासात गायी माळाला जातील. 1 रुपया गाडीच्या चक्रा एवढा होईल. चागाच्या म्यागा म्या करशिला, कापा कापी येईल. 9 वर्षाची मुलगी भ्रतार मागल. दागिनं पैसे मनुष्याला घातक ठरतील. घरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा धरू नका. तांबे लोखंड मोलाने विकल. सोनं नाणं काही वर्षांनी फुकाचं होईल. चांदीचा भाव वाढत राहील. राजकारणात मोठा सट्टा बाजार चालल. राजकीय नेते पैसा संपत्ती गोळा करतील. देशाचा बाजार मांडतील. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील. कोलांट्या उड्या मारतील. स्त्री वर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल. सक्रिय राहील. भगवा झेंडा मोठ्या डौलात मिरवल. इतर पक्ष चिंतेत राहतील. काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहील. राजकारणात राजकीय नेते देवाला विसरून जातील. नोकर वर्ग समाज खाईल. पैसा न खाणारा मनुष्य देशात सापडणार नाही. 12 महिने लग्न कार्य चालतील. काँग्रेस पक्षात 2 पक्ष पडून झंझावात लागेल. पंचलोक दोन्हीकडून लाच खाऊन भांडण लावतील. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, महागाईचा भस्मासूर सुटल. गोरगरिबांना जगणं मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारतावर हल्ला करल. गुंडांचं राज्य चाललंय. अतिरेकी येतील. मोठा घोटाळा करून जातील. बॉम्बस्फोट होतील. दिल्ली शहराचं मोठं नुकसान होईल. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. शहराला लागून असलेले शहरे खेड्याप्रमाणेच होतील. आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल. दुनिया कालवून जाईल. भारत पाक बाउंड्रीवर रणभूमल. आया बहिणींची दिवसा अब्रू लुटतील. मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होतील. जगाच्या नकाशातून पुसून जातील. 5 सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य जन्माला येईल. वादळ भूकंपाने समुद्राची देशाची उलथापालथ होईल. कृष्णेची काठी 9,00,000 बांगड्या फुटतील. रक्ताचे पाठ वाहतील. उगावत पेटेल, मावळत विझल. आलम दुनियेचा 4थाई कोना ओसाड पडल. हिल्लाळ पेटतील. काळ रात्र येईल. 12 वर्षांचं बालपण खेळत राहील. 24 वर्षांचं तरुणपण काबाड कष्ट करील. 35 वर्षांचं म्हातारपण येईल. मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी. जग दुनियेत एक मोठं नवाल होईल. बहीण भावाचं प्रेम प्रकरण चालल. भाऊ बहिणीचे लग्न कार्य चालल. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागल. काळीमा फासल. भावाला बहीण ओळखेना. सासऱ्याला सून ओळखेना. धर्म बुडून गेलाय. सत्य फासावर गेलं. या डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढं पुण्य जगात शिल्लक राहिलंय. दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरला. या शेषाच्या फणीवर धरित्री माता हाय. पृथ्वीचा करार संपत आलाय. एकाला तारणार, कळप मारणार. कळप तारणार, एकेला हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो 4 दिवस सुखाचा बगल. शिराचा चेंडू, असुदाच्या धारा. घरातील लक्ष्मी दडून बसली. या रानातील लक्ष्मी पळून खेळायला लागली. या
कागदाचा घोडा मनुष्याला खूळ लावल. शेतीसाठी देशात फूल पडतील. काळी कांडी पोटाशी धरावी, जतन करावी. एक औत चौघात होईल. कुणब्याच्या बाळाला विचार पडलाय. बसव्याचं शिंगाट सोन्याचं होईल. जग दुनियेत 3 राजे आहेत. मेघराजा, बसवराजा, कुळंबा राजा. कुळंबाच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय. मेघराजाची तुम्ही वाट बघाल. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा, धर्माचा पाऊस, कर्माची पीक. पावसा अभावी ऋतुमान बदलत जाईल. जगाचं भविष्य चाललंय. कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलंया. रात्री 12च्या टायमाला तिच्या नेत्रातून पाणी पडतया. परमेश्वर तिचा निवाडा करील. भाकरीवरील भाजी हाय, सांभाळून खावा. ह्यो बोराटीचा काटा हाय. कोल्हापूरच्या गादीवर हिल्लाळ पेटतील. साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. काळ्या खडकाच्या लाया उडतील. खडकाच्या माळाला धडका मारशिला. शिवाजी महाराजांचा जय जयकार करा. शिवाजी महाराज कुणाच्या तरी पोटी जन्माला येणार आहे. भगवा झेंडा राज्य करल. तिरंगा झेंडा भंगला जाईल. थराचा धोंडा थराला बसल. दिल्लीच्या गादीवर कमळ उमलल. 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी. 10व्या काशीत माझं दप्तर हाय. करवीर काशीत माझा ठिकाणा हाय. हालसिद्धनाथाची करशीला चाकरी, तर खाशीला भाकरी. गर्वानं वागू नये. गर्वानं वागशिला तर फसून जाशीला. गर्वाचं घर खाली हाय. मी थोरला, तू थोरला म्हणू नका. लहानाचा मोठा, मोठ्यानं लहान होईल. गोसाव्याच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागावं. आलोय तुम्हाला सांगत आलोय. खाशील थोबाडीत खाशीला. हे मुंबई हायकोर्ट हाय. न्याय निवाडा करायला विषाचा पेला हाय. ह्यो बोराटीचा काटा हाय. खैराचा इंगोला हाय. लई वाईट घालीन कांबळ्याच्या शेव घालीन. तुमचं दुःख माझ्या पायाशी घेईन. माझ्या झोळीतील तुम्हाला रिद्धी सिद्धी देईन. गावातील इडापिडा दूर करीन.